बबन गीते कपाळावर टिळा, वाळलेले केस आणि दाढी आणि वाल्मिक कराड कपाळावर चंदन किंवा कुंकाचा टिळा, हातात माळा, पाय मात्र अनवणी. बबन गीतेचे केस न कापलेले कधीच दिसत नाही. कराडच्या पायात चप्पल दिसत नाही. असा प्रश्न विचारला की बीडमधील स्थानिक पत्रकार सांगतात, या दोघांनी शपथ घेतलेली आहे एकमेकांविरुद्ध एकमेकांना संपवण्याची. बबन गीतेने जोपर्यंत वाल्मिक कराडला संपवत नाही तोपर्यंत दाढी आणि केस कापणार नाही अशी शपथ घेतल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत बबन गीतेला संपवत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ वाल्मिक कराडने घेतलेली आहे अशी चर्चा आहे. दरम्यान दोघांवरही 2 युवा सरपंचांची हत्या करण्याचा आरोप होतोय. एकेकाळी मुंडे कुटुंबासोबत एकनिष्ठ काम करणाऱ्या बबन गीते आणि सध्या मुंडे कुटुंबासोबत काम करणारे वाल्मिक कराड यांच्यात वाद का झाला? यांच्यात त्या शब्दाबाबत नेमकी काय चर्चा आहे? नमस्कार, मी अनिल आणि तुम्ही पाहताय आवाज महाराष्ट्राचा. मरळवाडी आणि मसाजोग बीड जिल्ह्यातील या दोन्ही गावातल्या दोन्ही सरपंचांच्या हत्या करण्यात आली. मरळवाडीचे सरपंच बापूसाहेब आंधळे यांची हत्या जून 2024 मध्ये झाली, तर मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर 2024 ला झाली. 6 महिन्यांच्या अंतरात झालेल्या या युवा सरपंचांच्या हत्येचं बीडचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय हा प्रश्न राज्यभरातून व्यक्त केला जातो. बापूसाहेब आंधळे यांच्या हत्येत शरद पवार गटाचा नेता बबन गीतेचं नाव घेतलं गेलं, पण गीते सुद्धा सध्या फरार आहे. पण संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराडचं नाव घेतलं जातंय, जो सध्या खंडणी आणि हत्या प्रकरणात मोकाचा आरोपी आहे. विशेष म्हणजे बबन गीते आधी गोपीनाथ मुंडे आणि नंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा खास राहिलेला. मुंडे कुटुंबासोबत काम करतानाच बबन गीते आणि वाल्मिक कराड मित्र होते. त्यानंतर मात्र राजकीय वादातून गीते वेगळा झाला आणि त्याने थेट धनंजय मुंडेंना आव्हान दिले. परिणामी गीते आणि कराड यांच्यातील उत्कट वाढलं. ते उत्कट इतकं टोकाला गेले की दोघांनी एकमेकांना मारण्याच्या शपथा घेतल्याची चर्चा वाढायला लागली. हा संघर्ष इतका कसा गेला हे पाहण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इतिहासापासून बोलायला लागेल. आधी बोलूया बबन गीतेबद्दल. बबन गीते हा गोपीनाथ मुंडेचा खास म्हणून ओळखला जायचा. गोपीनाथ मुंडेंनी स्थापना केलेल्या भगवान सेनेच्या माध्यमातून गीतेनं काम सुरू केलं. त्याचं संघटन कौशल्य आणि कर्तृत्व पाहून गोपीनाथ मुंडे यांनी यांच्यावर जबाबदारी देण्यास सुरुवात केली. राहिलेली माहिती आपण उद्या पाहू. आणि लवकरात लवकर आपल्या आवाज महाराष्ट्राच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून पुढला व्हिडिओ लवकर येईल. आपल्यापर्यंत असेच नवीन व्हिडिओ पोहोचवण्याचे काम आम्ही करत राहू, पण तुम्हीही सपोर्ट करा.